आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। एनआयएनं काल न्यायालयामध्ये माहिती देताना असं सांगितलं की 4 मार्चला मनसुख हिरेनची आधी हत्या करण्यात आली आणि नंतर त्याचा मृतदेह खाडीमध्ये फेकून देण्यात आला। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती। एनआयएनं न्यायालयात जे आपलं म्हणणं नोंदवलेलं आहे त्यानुसार काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। प्रदीप शर्मांना काल अटक करण्यात आली आणि प्रदीप शर्माला अटक झाल्यानंतर एनआयएनं त्याला विशेष न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं कोठडी सुनावली आहे, पण या सगळ्या दरम्यान एनआयएनं न्यायालयात जे सांगितलंय त्यानुसार आधी मनसुखची हत्या करण्यात आली आणि मग त्याचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत फेकून देण्यात आला। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय काय म्हटलं एनआयएनं न्यायालयात? मिलिंदजी, न्यायालयाने जे न्यायालयात जे घडलं काल आणि एनआयएने न्यायालयात जे म्हटलं हे खरं तर आतापर्यंतच्या सर्व तपासातील किंवा या सगळ्या प्रकरणातील सर्वात मोठी घडामोड आहे। कारण का याआधी फक्त सरकारी अधिकारी म्हणजे पोलीस आहेत आणि काही गुंड आहेत त्यांनी मिळून हा कट रचला होता असं सांगितलं जात होतं, पण न्यायालय एनआयएच्या ह्या मुद्द्यामुळे जो न्यायालयामध्ये त्यांनी स्पष्ट केलेला आहे यामुळे आता मनसुख याची हत्या झाल्यानंतर ज्या काही प्रक्रिया घडल्या, मग त्या वैद्यकीय प्रक्रिया असतील किंवा पोलिसांनी केलेल्या त्या ठिकाणी प्रक्रिया असतील, पोलिसांनी केलेल्या नोंदी असतील, यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेले आहेत। आणि याच अनुषंगे ही पहिली माहिती आहे आणि हे पहिलं पाऊल आहे एनआयएचं की फक्त पोलिसांच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही जे सरकारी विंग्स आहेत त्याच्यामधले काही लोक जे आहेत या सगळ्या प्रकारामध्ये गुंतलेली होती का, त्यांना या सगळ्या प्रकाराची व्याप्ती काय हे ठाऊक होतं का, याच अनुषंगे न्यायालयाने एनआयएने न्यायालयामध्ये माहिती दिलेली आहे की मनसुख याची हत्या पहिली करण्यात आली आणि त्यानंतर त्याला पाण्यामध्ये त्या ठिकाणी खाडीमध्ये फेकण्यात आलं। पण आता मुद्दा हा आहे की ज्या डॉक्टरांनी टायटमसाठी जे सॅम्पल्स पाठवले होते त्याच पद्धतीनं मनसुखच्या शरीराचे विविध भाग जे आहेत त्यांचे वेगवेगळ्या चाचण्यांकरता पाठवण्यात आले होते। मग जे चाचण्याकरता पाठवले होते ते कोणाच्या निरीक्षणाखाली पाठवले होते, कोणाच्या सांगण्यावरून पाठवले होते, ते योग्य होते का अयोग्य होते, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहेत। मग या आधी तपास यंत्रणा असतील, ठाणे पोलीस असेल किंवा शिवाजी हॉस्पिटल जे आहे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल जे आहे कळव्यातलं त्या ठिकाणी झालेला पोस्टमॉर्टम अहवाल जो असेल त्या सगळ्या लोक जे आहेत ते आता एनआयएच्या रडारवरती आलेले आहेत। पण मग अजित, या सगळ्यांची पुढच्या काही दिवसात चौकशी होऊ शकते? अगदी बरोबर आहे। याच मुद्द्यांवरून हे स्पष्ट होतंय की एटीएसनं या लोकांची फक्त जबाब नोंदवले होते, पण एनआयए यांची चौकशी करणार आहे। फक्त चौकशी नाही तर एनआयएचा जो मूड आहे किंवा एनआयएने ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे आणि थेट हे सांगितलेलं आहे की डायटम जो अहवाल आलेला आहे मनसुख हिरेन याचा त्यामुळे देखील कुठेतरी छेडछाड केली गेली असावी किंवा टायटम करता ज्या पाठवायच्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या पद्धतीने पाठवल्या गेलेल्या आहेत, अशा देखील बाबी ज्या आहेत ते एनआयएने संशय व्यक्त केलेला आहे आणि त्या संशयाचं निरसन करण्याकरता डॉक्टरांची चौकशी करण्यात येईल किंवा त्यावेळी जे पोलीस होते त्या पोलिसांची चौकशी करण्यात येईल। याच्यामध्ये त्यांचा रोल काय आहे का, त्यांनी काय लपवलं आहे का, या गोष्टी देखील समोर येतील। पण एनआयएचं हे वाक्य जे आहे, एनआयएची ही भूमिका जी आहे ती अतिशय महत्वाची ठरते, कारण का एनआयएच्या ह्या भूमिकेमुळे आता पुन्हा नव्यानं या सगळ्या गोष्टी तपास जो आहे तो सुरू होऊ शकतो आणि यामध्ये आता मोठमोठ्या अधिकाऱ्यांची अटक देखील पुढे होऊ शकते अशी देखील शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे नेमकं एनआयए आता कोणी अजित, तू राहास आपल्यासोबत, कारण एनआयएच्या रडारवर कोण कोण आहे याचा सूचक इशारा तर झालाय, पण त्याच्या सगळ्यांची चौकशी कधी होणार आणि आणखीन काय खुलासे समोर येणार हे पाहणं महत्वाचं आहे। पण या सगळ्यात एक नवीन शब्द समोर आलाय तो म्हणजे डायटम रिपोर्ट। हा डायटम रिपोर्ट म्हणजे काय त्यावर आपण एक धावती नजर टाकूयात। वाहत्या पाण्यामध्ये डायटम नावाचा एक पदार्थ असतो। व्यक्ती पाण्यात बुडाली तर हा पदार्थ साधारणपणे आपल्या शरीरात शिरतो आणि बुडून मृत्यू झाला तर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो। मृतदेह म्हणजे आधी मृत्यू झाला आणि नंतर मृतदेह फेकून दिला तर त्यावेळेला मात्र पॉझिटिव्ह रिपोर्ट येत नाही आणि मृतदेह फेकल्यानंतर डायटमचा शिरकाव शरीरात होत नाही आणि त्यामुळे डायटमची टेस्ट नंतर निगेटिव्ह येते। वाहत्या पाण्यामध्ये साधारणपणे हा पदार्थ असतो
आणि व्यक्ती वाहत्या पाण्यामध्ये बुडाली तर हा पदार्थ निश्चितपणे व्यक्तीच्या शरीरात सापडतो. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, आता एनआयएचा तपास इथून पुढे कसा होणार? मिलिंदजी, डायटम जो रिपोर्ट आहे त्याबद्दल आपण जे मुद्दे मांडले ते अतिशय शास्त्रीय मुद्दे आणि योग्य मुद्दे आहेत. डायटम हा शरीरामध्ये किती खोलवर गेलेला आहे, डायटममुळे मृत्यू झालेला आहे का, म्हणजेच पाण्यामुळे बुडून मृत्यू झालेला आहे का, हा अहवाल जो आहे तो एटीएसनं वाराणसीतल्या त्या मोठ्या एका लॅबमध्ये दिला होता. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही अशी माहिती मिळते. त्या अहवालात नेमकं काय दडलेलं आहे हे देखील पुढे येईल आणि ते येणं महत्वाचं आहे. पण जर आपण पाहिलं तर कळवा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हा रिपोर्ट दिला होता की मनसुख हिरण याचा मृत्यू जो आहे तो पाण्यात बुडून झालेला आहे असा त्यांनी अहवाल दिला होता. पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे मनसुखचे परिवारचे लोक जे आहेत, विशेषतः त्यांची पत्नी आणि मुलगा, यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि याच प्रश्नचिन्हाच्या आधारावरती मग तपास जो आहे तो ठाणे पोलिसांकडून एटीएसकडे वळवण्यात आला आणि एटीएसनं या प्रकरणी चांगला तपास केला. अनेक गोष्टी ज्या आहेत या एटीएसने या तपासामध्ये समोर आणलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवरती एनआयएने आता हा जो मुद्दा आणलेला आहे हा खरं तर एटीएसच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. कारण का जर ज्या डॉक्टरांनी डायटम रिपोर्ट हा चुकीचा पाठवला किंवा ज्या डॉक्टरांनी डायटम रिपोर्टमध्ये काही गडबड केली आहे का त्यांचा जबाब एटीएस नोंदवला होता, मग पुढे कारवाई का केली नाही. मग आता एटीएसचं हे उत्तर असेल की त्यानंतर पुढे हा तपास जो आहे तो एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला, त्यामुळे आम्ही पुढे काही कारवाई करू शकलो नाही. पण शेवटी मुद्दा हाच उपस्थित होतो की मनसुखच्या जो शरीर होतं, जे मृतदेह होता, त्याचा जेवढी वेगवेगळ्या चाचण्या करण्याकरता जे भाग पाठवण्यात आले किंवा मागवण्यात आले त्याच्याशी छेडछाड केली गेली आहे का, तिथे काही गडबड करण्यात आलेली आहे का आणि ती कोणी केली, का केली, या मागचा नेमका उद्देश काय होता हे तपासात आता समोर येईल आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पण म्हणजे हा डायटम रिपोर्ट हा वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाचा ठरेल आणि कदाचित त्यामुळे मनसुख हिरण याची आधी हत्या झाली, ती कुठे हत्या झाली आणि ती कशी हत्या झाली याही गोष्टी त्यामुळे उघडकीस येऊ शकतात. पुढच्या एनआयएच्या तपासाचं सूत्र कदाचित तेही असू शकतं, म्हणजे तपासातला मुद्दा. नक्कीच. जर आपण तपासाचा भाग पाहिला एनआयएचा तर सचिन वझेच्या अटकेनंतर त्याच पद्धतीनं विनायक शिंदे आणि नरेश गौर या तिघांच्या अटकेनंतर ज्यावेळी कारमायकल रोड स्फोटक प्रकरणी तपास सुरू होता त्यानंतर त्याच तपासामध्ये ही गोष्ट समोर आली आणि मग एटीएसने गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर पुढे एनआयएकडे तपास गेलेला आहे. पण ह्या लोकांच्या चौकशीमध्ये ही गोष्ट समोर आली होती की मनसुखला 4 मार्चच्या रात्री घराच्या खाली बोलवून त्याला एका अज्ञातस्थळी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याला मारण्यात आलं आणि मग जाऊन त्याला अशा पद्धतीने बेहोश केला किंवा त्याला अशा पद्धतीने मारणं गेलं की त्याला पाण्यात टाकल्यानंतर तो पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचं सगळं चित्र तयार होईल आणि त्याचा मृतदेह लवकर वर येणार नाही त्याकरता त्या तोंडावरती 5-7 रुमाल ठेवण्यात आले होते आणि वर मास्क लावला होता आणि त्याचा मृतदेह जो आहे तो खालीच फेकण्यात आला होता. म्हणजे पाण्यामध्ये वाहून तो खालच्या खाली, म्हणजे जर शरीरात पाणी गेलं नाही तर बॉडी फुगून वरती येणार नाही आणि खालच्या खाली राहिल्यामुळे खाली जे पाण्यामध्ये जीव असतात बरोबर ते त्या शरीराचे लचके तोडतील आणि ते मृतदेह कुठे सापडणारच नाही. अशा पद्धतीने सर्व प्लॅनिंग होतं. हे तपासामध्ये समोर आलेलं आहे. निश्चित. म्हणजे आता या सगळ्या म्हणजे अजित जे मुद्दे तू गेले 2-3 मिनिटं सांगतोयस या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रदीप शर्मासह प्रत्येक ताब्यात असलेल्या अटकेत असलेल्या माणसाची आता चौकशी होऊ शकते आणि ज्यातून कदाचित आणखी धक्कादायक खुलासे समोर येतील. अजित, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता बातमी आहे शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीसाठीच्या आंदोलनाची. दूध उत्पादक शेतकरी कालपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हळूहळू आक्रमक होऊ लागलेले आहेत आणि नगर जिल्ह्यात प्रामुख्यानं या विषयातलं आंदोलन काल सुरू झालं. आता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लाखगंगा गावामध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या ग्रामसभेत विविध संघटनांचे प्रतिनिधी शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. दुधाला किती दर दिला जावा आणि आंदोलन राज्यभरात कशा पद्धतीने व्हावं याचा निर्णय आणि याची चर्चा इथे होणार आहे. विशेष ग्रामसभा याकरता आयोजित करण्यात आलेली आहे आणि यात झालेला ठराव हा राज्य सरकारला पाठवला जाईल. कोविडचा सगळा कालावधी सुरू होण्याच्या आधी शेतकऱ्यांना दुधाचा 30 रुपयांपेक्षा जास्त दर मिळत होता, पण तो आता अत्यल्प मिळू लागला आहे. म्हणजे 20 रुपयांच्या खालतीही काही ठिकाणी दर दिला जातो. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, गावानं ठरवलं तर की अधिक दर मिळाला पाहिजे. दूध व्यवसायाला किमान
निश्चित मिलिंद अधिक दर मिळाला पाहिजे, कारण प्रचंड भाव दुधाचे खाली पडलेले आहेत. म्हणजे बिस्लेरीची बॉटल जी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाग झालेली आहे, पण दूध स्वस्त झालेलं आहे. आणि त्यासाठीच ही ग्रामसभा, लाखगंगेची ग्रामसभा छोटीशी जरी असली तरी ही राज्याला दिशा देणारी असते. या ठिकाणचे प्रस्ताव राज्यभरात लागू होतात, कसे आंदोलन व्हावं आणि काय जे आहे दर मिळावा यासाठीचं हे आंदोलन आहे, ग्रामसभा आहे. माझ्यासोबत नवले सर आहेत या ठिकाणी. सर, काय म्हणणं आहे नेमकं? ह्या ग्रामसभेचं फार महत्व असतं, इथून राज्यभर आंदोलन पेटतं. अत्यंत महत्त्वाचा असा ठराव हा ग्रामसभेत मांडला जातोय आणि दूध उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याची एक प्रकारे पायाभरणी आजच्या ह्या ग्रामसभेमध्ये होणार आहे. ठराव काय करतायत याच्याकडे आमचं सर्वांचं लक्ष लागून आहे. पण काय प्रामुख्याने मागणी, काय दर भेटेल? 35 रुपये प्रति लिटर दूध हे दर मिळत होता लॉकडाऊन पूर्वी. तो आज 10 रुपये 15 रुपये कमी होऊन 20 रुपयावर आलेला आहे. ही मोठी लूट आहे, ती लूट थांबली पाहिजे आणि आगामी काळात अशा प्रकारची लूट करता येऊ नये यासाठी दुधाला FRPचं संरक्षण आणि त्याचबरोबर रेव्हेन्यू शेअरिंगच्या नुसार उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांना वाटा, असं दुहेरी संरक्षण दूध व्यवसायाला मिळावं, भेसळ थांबावी, तोंड दुधावर बंदी यावी, या प्रमुख मागण्या ह्या राज्यभरच्या आंदोलनाच्या आहेत. मला खात्री आहे की लाखगंगा गाव अत्यंत विचारपूर्वक अशा प्रकारचा निर्णय घेणारं गाव आहे. इथे जो ठराव होईल त्याच्या अंमलबजावणीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं असतं. आणि म्हणून सर, मागच्या वेळेसही या ठिकाणाहून ठराव झाला होता आणि आंदोलन राज्यभर पेटलं होतं. धनंजय धोरडे पाटील माझ्यासोबत. कसं नुकसान आहे सध्या? परवडत नाही शेतकऱ्यांना. नाही, खरं तर 30-35 रुपयाचे पूर्वी बाजार होते कोरोनाच्या आधी आणि आता जवळपास जून महिना झालेला आहे. सर्वत्र पूर्वरच झालेला आहे आणि दुधाचे दर आज 20 रुपयावर आलेले, काही काही ठिकाणी 19 रुपये आहे आणि दुधाचा धंदा अजिबात परवडत नाही. खरं तर इतकी मोठी लूट चालू आहे, शेतकरी अगदी शांतपणे गप्प बसून आहे आणि हे असहाय्य झाल्यामुळे पुन्हा एकदा लाखगंगाच्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला, विशेष ग्रामसभा बोलून आज, आणि त्यांचा ठराव आज या ठिकाणी होणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देणार आहे आणि आमची राज्य सरकारकडे अतिशय कळकळीची आणि प्रामाणिक भावना आहे की आम्हाला आंदोलन करण्याची वेळ किंवा आम्हाला कुठेही काही करण्याची हे नाहीये, पण हा धंदा तोट्यातच जात आहे. त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय आज विशेष ग्रामसभा घेऊन मुख्यमंत्र्यांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोण कोण आहे या सभेला? कोण कोण आलं? या सभेला आमच्या पुणतांब्या गावचे डॉक्टर धनोटे आहेत, ज्ञानेश्वर जगताप या गटाचे सर्व पक्षीय कार्यकर्ते आले, काँग्रेसचे आले, पंकज ठोंबरे आले जिल्हा परिषदेचे, राष्ट्रवादीचे आले, भाजपचे आले, सेनेचे आहे. सर्व पक्षीय शेतकरी जसे दूध उत्पादकांच्या बरोबर आहे आणि दूध उत्पादक सर्व पक्षांचे आहे. त्याच्यामुळे ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्षपूर्वक करावी एवढी आमची मागणी. निश्चित मिलिंद, बघितलं आपण की लाखगंगेचं आंदोलन मागच्या वेळेस ज्यावेळेस झालं होतं, या ठिकाणी ठराव, मी आलो होतो या ठिकाणी, जो ठराव झाला होता त्या ठरावाची च्या दृष्टीनं जे खूप मोठं आंदोलन राज्यभर पसरलं होतं. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी उग्र आंदोलन केले, त्यामुळं थोडा का होईना त्यांना मागच्या आंदोलनाचा फायदा झाला होता. मात्र आता दूध जवळपास 20 ते 25, 20-20 रुपयापर्यंत खाली दर आलेले आहेत. त्यामुळं आता हे शेतकऱ्यांना परवडत नाही आणि सरकारने जर हा प्रस्ताव स्वीकारून ग्रामसभेचा, लाखगंगेचा जर लगेच अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज नाही. न्याय्य मागणीसाठी सरकारने जर विचार करून ही मागणी लगेच मान्य केली तर पुढचे सगळे आंदोलनं थांबतील. कारण आंदोलन एकदा शेतकऱ्याचं पेटलं तर ते थांबवणं फार अवघड जातं, हे आपल्याला मागच्या अनुभवानं आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मिलिंद. सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आता शेतकऱ्यांचा निर्णय झाला आहे आणि त्यांचा आग्रह आहे की यापूर्वी जो दर मिळत होता तो मिळाला पाहिजे, अन्यथा राज्यभरात आंदोलन अधिक तीव्र होऊ शकतं. प्रतिदिन साधारण 1,30,00,000 लिटर दुधाचं संकलन होतं. 40 लाख लिटर दुधाची पावडर होते आणि 90 लाख लिटर दूध हे आपल्यापर्यंत येतं. कोरोनाच्या पूर्वी 30 रुपयांपर्यंत भाव मिळत होता आणि आता तो 20 रुपये किंवा त्याहीपेक्षा खालती मिळतोय. अपेक्षा करूयात की सरकार यात लक्ष घालेल. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे पावसाची, कारण मुसळधार पाऊस बरसतोय. संगमेश्वर परिसरात प्रामुख्यानं जोरदार पाऊस पडतोय. संगमेश्वरच्या लागून असलेल्या मागजण भागामध्ये सुद्धा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून अतिशय दमदार पाऊस या सगळ्या भागात पडतोय, त्यामुळे गड नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. एवढंच नाही तर संगमेश्वरच्या बाजारपेठेत सुद्धा
पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जाते. स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वप्नील, मिलिंद, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आणि हे असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे. मी आता संगमेश्वरमधल्या मागजन बाजारपेठेमध्ये आहे, जिथे काल संध्याकाळी या बाजारपेठेमध्ये पूर्णपणे पाणी भरलं होतं. बाजूची जी गड नदी आहे, ती गड नदीला पूर आल्यामुळे या पुराचं पाणी या मार्केटमध्ये शिरलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. चिपळूणमध्ये देखील परवा पाणी भरलं होतं. चिपळूणमध्ये देखील पाणी भरलं होतं आणि त्यामुळे आज पुन्हा सकाळपासून इथे पावसाला सुरुवात झाल्यामुळे इथले जे बाजारपेठेतील व्यापारी आहेत, या व्यापारी वर्गातून भीती व्यक्त करण्यात येते आहे. कारण मागजन बाजारपेठ ही अशी अतिशय निमुळते बाजारपेठ आहे आणि मोठ्या प्रमाणातले जे व्यावसायिक आहेत त्यांना नेहमीच इथलं जे त्यांचं सामान आहे हे ने-आण करावं लागतं. त्यामुळे कायम इथली जे व्यापारी आहेत ते भीतीच्या छायाखाली असलेलं पाहायला मिळतं. आज सकाळपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यातल्या संपूर्ण ज्या 8 प्रमुख नद्या आहे, ह्या नद्यांनी इशारा पातळी गाठलेली आहे. धरणं जी आहेत जिल्ह्यातली ही 50% भरल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पुढील काळात जर पाऊस असा सुरू राहिला तर या मागजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला. बरं, या भागात आता पावसाच्या करता तर ऑरेंज अलर्ट आहेच, पण नदीकाठच्या भागात काही सखल भाग आहे जिथे नदीच्या जवळ काही ठिकाणी लोक राहतात, तर त्यांना काय इशारा देण्यात आले? त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय तयारी करण्यात आली? माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? हा, गड नदीच्या परिसरात काही सखल भाग आहे, इथे सुद्धा पाणी जर का खूप वाढलं तर काही नागरी वस्तींना सुद्धा अडचणीचा विषय असू शकतो. इथे काही विशेष तयारी करण्यात आली? नक्कीच मिळेल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एनडीआरएफच्या 2 टीम ऑलरेडी सक्रिय आहेत. चिपळूण तालुक्यामध्ये एक टीम 18 जणांची दाखल आहे. त्यामुळे या भागामध्ये आता गड नदीचा जो भाग आहे, मागजन बाजारपेठ आणि इतर कासेकळंबुशी किंवा नायशी हे सगळे भाग आहेत. या भागातल्या काही वस्त्यांना पुराचा नेहमीच धोका निर्माण झालेला असतो. दरवर्षी या ठिकाणी पाणी भरतं आणि हे असताना 2-2, 3-3 दिवस पाणी भरतं. त्यामुळे इथल्या ज्या पुराची जी कल्पना आहे इथल्या प्रशासनानं आणि त्या दृष्टीने इथलं प्रशासन, संगमेश्वरचं स्थानिक प्रशासन जे आहे हे पूर्णपणे सज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे. चिपळूणमध्ये 18 जणांची टीम असल्यामुळे चिपळूण आणि संगमेश्वर हे अंतर फार कमी आहे. त्यामुळे जर का तशी परिस्थिती निर्माण झाली, मागजन बाजारपेठेमध्ये दरवर्षी पाणी जवळपास 10 ते 15 फुटापर्यंत भरत असतं. हे गेले अनेक वर्षाचा इथला अनुभव आहे. त्यामुळे इथली लोक ही तशी सतर्क असतात. काही स्थानिक मच्छीमार असतील किंवा रहिवासी असतील यांच्या स्वतःच्या मालकीच्या बोटी आहेत. त्यामुळे त्या सर्वच्या सहाय्याने इथे जे मदत कार्य आहे हे कायम सुरू असतं. मात्र अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने देखील इथे सतर्क असल्यामुळे या संपूर्ण परिस्थितीवरती प्रशासनाचं लक्ष आहे. बरं, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता बातमी आहे कोल्हापुरातील नरसिंहवाडी इथे मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. याचा परिणाम म्हणून नरसिंहवाडी दत्त मंदिर त्यात पाणी शिरलं होतं. दत्त मंदिरात चालू सालचा पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटे 2 वाजता पार पडला. आज पहाटेच्या सुमारासची ही दृश्य आपण पाहतो आहोत. पंचगंगेच्या पाण्यानं मंदिराला जणू आपल्या कवेत घेतलं. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, सकाळीच आपलं बोलणं झालं होतं आणि ती दृश्य आज आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत. मिलिंद, एक तर सकाळी 9 वाजल्यापासून पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती सध्या स्थिरावलेली आहे. 33 फुटांवरच पाणी पातळी आहे आणि आत्तापर्यंत 58 बंधारे कोल्हापूर जिल्ह्यातले जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. नृसिंहवाडीचं दत्त मंदिर मोठं श्रद्धास्थान आहे भाविकांचं आणि तिथं एक दक्षिणद्वार सोहळा पार पडतो. म्हणजेच नदीतलं जे पाणी आहे ते मंदिरापासून पुढं जातं, म्हणजे मंदिराच्या भागामध्ये पाणी येतं. आणि सध्या तिथला म्हणजे मध्यरात्री 2 वाजता दक्षिणद्वार सोहळा जो आहे तो नृसिंहवाडीमध्ये पार पडलेला. आपल्याला माहिती आहे तिथं पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांचा संगम त्या ठिकाणी होतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या तरी
पावसानं थोडीफार उसंत घेतलेली आहे, पण धरण क्षेत्रात आणि पश्चिमेकडच्या भागात प्रामुख्याने त्या ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे. अजून घरांमध्ये पाणी शिरलं किंवा काही गावांमध्ये पाणी शिरल्याची कुठलीही घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेली नाही आहे. पण महत्त्वाचा एक अपडेट असा आहे की जयंत पाटील उद्या कर्नाटक राज्य सरकारसोबत चर्चा करणार आहेत. येडियुरप्पा मुख्यमंत्री जे आहेत कर्नाटकचे, त्यांनी भेट मागितलेली आहे. कारण आलमट्टीमधून विसर्ग वेळीच योग्य प्रमाणामध्ये केला तर कोल्हापूर, सातारा, सांगली या 3 जिल्ह्यांमधला जो म्हणजे महापूर आहे तो टाळता येऊ शकतो. कारण चांदोली भागामध्ये जो पाऊस पडतो, महाबळेश्वर भागामध्ये जो पाऊस पडतो किंवा कोल्हापूरमध्ये गगनबावडा, आंबा हा जो भाग आहे, या भागात जो पाऊस पडतो, हे सगळं पाणी थेट आलमट्टी धरणापर्यंत जातं. आणि त्यामुळे आलमट्टी धरणामधून विसर्ग वाढवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरकारकडून कर्नाटक राज्य सरकारकडे केली जाणार आहे. NDRFची टीम जी आहे ती कदाचित आज संध्याकाळपर्यंत कोल्हापूरमध्ये येऊ शकते. पण आंबेवाडी, चिखली किंवा शिरोळमधली जी गावं आहेत, चंदगडमधलं कोवाड गाव आहे, ज्या गावांना यापूर्वी 2019ला महापुराचा जो मोठा फटका बसला होता तसा फटका अजून तरी कुठं बसलेला नाही. जरी पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर आलेलं असलं तरी आत्ता पाणी पातळी जी आहे ती स्थिर आहे. 39 ही इशारा पातळी आहे आणि 43 ही धोक्याची पातळी आहे. आणि सध्या पंचगंगा नदीचं पात्र जे आहे पाणी पातळी जी आहे ती 33 फुटांवर स्थिरावलेली आहे. रस्ते फक्त गडिंग्लज चंदगड हा राज्यमार्ग महत्त्वाचा जो आहे तेवढाच बंद झालेला आहे. बाकी सगळे रस्ते चालू आहेत. गगनबावडा राधानगरीमधून फोंडा घाटातून खाली जाणारा रस्ता असेल, आंबोलीतला रस्ता असेल, हे देखील रस्ते व्यवस्थित सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग देखील व्यवस्थित सुरू आहे. कुठेही सध्या रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत नाही. चला, सुदैव आहे की रस्त्यावर पाणी साचलं नाही, त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुद्धा टळलेली आहे आणि नागरिकांची होणारी अडचण सुद्धा तुर्तास अजून तरी झालेली नाही. संदीप, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातली स्थिती नेमकी काय आहे, शहर आणि आजूबाजूच्या भागातली, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. पाहूया. कोल्हापूर शहरामध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळते. मात्र धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. आणि मी सध्या आहे पंचगंगा नदीच्या काठावर. पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती सकाळी 9 वाजता साधारणतः 33 फुटांवर पोहोचलेली आहे आणि इशारा पातळी जी आहे ती 39 आहे आणि धोक्याची पातळी जी आहे ती 43 फूट आहे. त्यामुळे अवघं 6 फूट फक्त इशारा पातळी गाठण्यासाठी पंचगंगा कमी आहे असं म्हणता येईल. आणि आत्ता आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की अशा पद्धतीनं नदीकाठची जी झाडं आहेत किंवा जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहेत. समोर आपण पाहतोय जे ग्रिल्स होते नदीघाटावरचे, ते ग्रिल्स असतील किंवा इतर मंदिरं असतील, छोटी छोटी जी नदी पात्राजवळ होती ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत. आणि आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातले एकूण 59 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा अंशतः संपर्क तुटलेला आहे. पण गडहिंग्लज चंदगड हा जो राज्यमार्ग आहे तो राज्यमार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. ती वाहतूक आजरा मार्गे वळवण्यात आलेली आहे. कारण हिरण्यकेशी नदीचं जे पाणी आहे ते भडगाव इथल्या पुलावर आलेलं आहे आणि त्यामुळंच तो मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. इतर गावांचा जरी अंशतः संपर्क तुटलेला असला तरी पूर्णपणे संपर्क मात्र तुटलेला नाही आहे. आणि NDRFची जी टीम आहे ती कदाचित कोल्हापूरमध्ये दाखल होऊ शकते. जिल्हा प्रशासनानं तशी तयारी देखील केलेली आहे आणि नदीकाठच्या सगळ्याच गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि आत्ता आपण पाहतोय की अशा पद्धतीनं जर पाऊस जर पुढच्या 48 तासांमध्ये जर कायम राहिला तर मात्र पूरस्थिती कोल्हापूरमध्ये उद्भवू शकते. प्रामुख्याने शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसू शकतो. चंदगड तालुक्यातलं कोवाड गाव असेल किंवा कोल्हापूर शहराजवळ असलेली चिखली, आंबेवाडी, जे सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन 2019 सालच्या महापुराच्या वेळेला ज्या गावांमध्ये राबवलं गेलं होतं त्या गावांना हा मोठा फटका बसू शकतो. आणि त्यामुळंच नदीकाठच्या सगळ्याच गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. गडहिंग्लज, गगनबावडा आणि चंदगड या 2 तालुक्यांमध्ये काल रात्री अतिवृष्टी देखील झाली आहे. राधानगरी धरणामधून 1100 क्युसेक इतका विसर्ग सध्या पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे. त्यामुळेच पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती वाढते. पण हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, घटप्रभा, दूधगंगा, वेदगंगा, कडवी, भोगावती, वारणा ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत या नद्यांचं पाणी देखील आता हळूहळू पात्राबाहेर यायला सुरुवात झाली आहे. वाहतुकीचा जर विचार केला तर राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थित सुरळीत सुरू आहे. म्हणजे बेळगावपासून मुंबईपर्यंतचा जो रस्ता जातो कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांमधून तो व्यवस्थित सुरू आहे. घाटमाथ्यावरचे सगळे जे रस्ते आहेत ते सुरू आहेत. म्हणजे गगनबावडा, फोंडा, आंबोलीचा रस्ता असेल, हे सगळे रस्ते सुरू आहेत. कुठेही दरड कोसळल्याची घटना घडलेली नाही. गेल्या 48 तासांमध्ये जीवितहानी किंवा वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये कुठेही झालेली नाही. पण येत्या 48 तासांमध्ये जर पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र पूरस्थिती कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उद्भवू शकते. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
कि स्किल डेवलपमेंट के इस अभियान ने कोरोना के इस समय में देश को कितनी बड़ी ताकत दी। बीते साल जब से कोरोना की चुनौती हमारे सामने आई है, तब से ही कौशल विकास मंत्रालय ने देश भर के लाखों हेल्थ वर्कर्स को ट्रेन करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। डिमांड ड्रिवन स्किल सेट तैयार करने के लिए जिस भावना के साथ इस मंत्रालय को बनाया गया था, उस पर आज और तेजी से काम हो रहा है। साथियों, हमारी जनसंख्या को देखते हुए हेल्थ सेक्टर में डॉक्टर, नर्स और पैरामेडिकल से जुड़ी जो विशेष सेवाएं हैं, उनका विस्तार करते रहना उतना ही आवश्यक है। इसे लेकर भी पिछले कुछ वर्षों में एक फोकस अप्रोच के साथ काम किया गया है। बीते 7 साल में नए एम्स, नए मेडिकल कॉलेज और नए नर्सिंग कॉलेज के निर्माण पर बहुत ज्यादा बल दिया गया। इनमें से अधिकांश ने काम करना शुरू भी कर दिया है। इसी तरह मेडिकल एजुकेशन और इससे जुड़े संस्थानों में रिफॉर्म्स को प्रोत्साहित किया जा रहा है। आज जिस गति से, जिस गंभीरता से हेल्थ प्रोफेशनल्स तैयार करने पर चल रहा है, वह अभूतपूर्व है। साथियों, आज के इस कार्यक्रम में हमारे हेल्थ सेक्टर के एक बहुत मजबूत स्तंभ की चर्चा की जरूर करना चाहता हूं। अक्सर हमारे इन साथियों की चर्चा छूट जाती है। ये साथी हैं हमारे आशा, एएनएम, आंगनवाड़ी और गांव-गांव में डिस्पेंसरियों में तैनात हमारे स्वास्थ्य कर्मी। हमारे ये साथी संक्रमण को रोकने से लेकर दुनिया के सबसे बड़े टीकाकरण अभियान तक में बहुत महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं। मौसम की स्थितियां, भौगोलिक परिस्थिति कितनी भी विपरीत हो, ये साथी एक एक देशवासी के सुरक्षा के लिए दिन रात जुटे हुए हैं। गांवों में संक्रमण के फैलाव को रोकने में, दूर सुदूर के क्षेत्रों में, पहाड़ी और जनजातीय क्षेत्र में टीकाकरण अभियान को सफलतापूर्वक चलाने में हमारे इन साथियों ने बहुत बड़ी भूमिका अदा की है। 21 जून से देश में टीकाकरण अभियान का विस्तार हो रहा है। उसे भी हमारे ये सारे साथी बहुत ताकत दे रहे हैं, बहुत ऊर्जा दे रहे हैं। मैं आज सार्वजनिक रूप से इनकी भूरी भूरी प्रशंसा करता हूं। इन हमारे सभी साथियों की सराहना करता हूं। साथियों, 21 जून से जो टीकाकरण अभियान शुरू हो रहा है, उससे जुड़ी अनेक गाइडलाइंस जारी की गई है। अब 18 साल से ऊपर के साथियों को वही सुविधा मिलेगी जो अभी तक 45 साल से ऊपर के हमारे महानुभावों को मिल रही थी। केंद्र सरकार हर देशवासी को टीका लगाने के लिए, मुफ्त टीका लगाने के लिए प्रतिबद्ध है। हमें कोरोना प्रोटोकॉल का भी पूरा ध्यान रखना है। मास्क और 2 गज की दूरी ये बहुत जरूरी है।
आखिर में मैं ये क्रैश कोर्स करने वाले सभी युवाओं को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। मुझे विश्वास है आपकी नई स्किल्स देशवासियों का जीवन बचाने में लगातार काम आएगी और आपको भी अपने जीवन का एक नया प्रवेश एक बहुत ही संतोष देगा, क्योंकि आप जब पहली बार रोजगार के लिए जीवन की शुरुआत कर रहे थे तब आप मानव जीवन की रक्षा में अपने आप को जोड़ रहे थे, लोगों की जिंदगी बचाने के लिए जुड़ रहे थे। पिछले 1.5 साल से रात दिन काम कर रहे हैं हमारे डॉक्टर, हमारी नर्सेज, इतना बोझ उन्होंने झेला है। आपके आने से उनको मदद मिलने वाली है, उनको एक नई ताकत मिलने वाली है। इसलिए ये कोर्स अपने आप में आपकी जिंदगी में एक नया अवसर लेकर के आ रहा है। मानवता की सेवा का, लोक कल्याण का एक विशेष अवसर आपको उपलब्ध हो रहा है। इस पवित्र कार्य के लिए, मानव सेवा के कार्य के लिए ईश्वर आपको बहुत शक्ति दे। आप जल्द से जल्द इस कोर्स का हर बारीकी को सीखें, अपने आप को उत्तम व्यक्ति बनाने का प्रयास करें। आपके पास वो स्किल हो जो हर किसी की जिंदगी बचाने के काम आए। इसके लिए मेरी तरफ से आपको बहुत बहुत शुभकामनाएं हैं। बहुत बहुत धन्यवाद। माननीय प्रधानमंत्री जी का इस प्रेरक मार्गदर्शन और इस लॉन्चिंग के निमित्त बहुत बहुत हृदय से आभार, धन्यवाद व्यक्त करते हुए उनका पुनः अभिनंदन करते हैं। अब माननीय प्रधानमंत्री जी प्रस्थान करेंगे। तेव्हा कोरोना योद्ध्यांच्यासाठीच्या एका खास क्रॅश कोर्सचं ऑनलाईन सुरुवात केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांच्या हस्ते आणि हा कार्यक्रम आता देशभर राबवला जाईल। छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्याला होणाऱ्या वेदनेपासून तर आपण नेहमीच अनेकदा त्रस्त असतो, पण आपली वेदना विसरून दुसऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्यांनाच कायम लक्षात ठेवलं जातं। आम्ही बोलत आहोत कोंडा गावच्या साक्षी ठाकूरबद्दल। साक्षी स्वतः एका गंभीर आजारानं त्रस्त आहे, पण असं असतानाही कोरोना काळात साक्षीनं आपलं कर्तव्य चोख पार पाडलं। कोरोना किती धोकादायक आहे आणि यापासून वाचण्यासाठी लस हीच एकमेव आशा का आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला छत्तीसगड मधल्या कोंडागाव मधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावं लागेल आणि इथे कर्तव्य बजावत असलेल्या सिनियर आरएचओ साक्षी ठाकूर यांची भेट घ्यावी लागेल। साक्षी गेल्या 12 वर्षांपासून रोमॅटिक आर्थरायटिस सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत। असं असतानाही साक्षी एकही सुट्टी न घेता नागरिकांना लस देत आहेत, कारण साक्षीला पूर्ण कल्पना आहे की कोरोनापासून वाचण्यासाठी लस ही एकमेव संजीवनी आहे। लस घेतल्यावरच आपण कोरोनापासून दूर राहू शकतो आणि हेच कारण आहे की साक्षी आज आपल्या सगळ्या वेदनांना विसरून गेल्या 1 वर्षापासून विश्रांती न घेता कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांचं लसीकरण करतायत। मेडिकल लेके शायद छुट्टी बैठ सकती थी और मुझे मिल भी जाता, लेकिन मैं इस चीज से भागना नहीं चाहती हूँ और इस मुसीबत में समय में जो कि वैश्विक महामारी है जिसमें सभी लोग बहुत परेशान हैं, तो अगर मुझे थोड़ा सा भी मौका मिलता है इसमें कुछ काम करने का तो मैं अपने आप को बहुत भाग्यशाली मानती हूँ। रोमॅटिक आर्थरायटिसमुळे साक्षीच्या हातांची बोटं ही वळली आहेत, पण लस देण्यासाठी हे हात उत्तमरित्या काम करतायत। विशेष म्हणजे लस घेण्यासाठी येणारे नागरिक हॉस्पिटलमध्ये पोहोचताच सगळ्यात आधी साक्षीबद्दल विचारपूस करतात। असं का? तर हे तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका। वो अपने दर्द को सब भूल के और पूरे तन्मयता से अपना सेवा देती हैं। साक्षीचं कौतुक करताना तिचे अधिकारी जराही थकत नाहीत।
खुद्द कोंडागावचे बीएमओ सूरज राठोड सांगतात की साक्षीनं आतापर्यंत 12,000हूनही अधिक नागरिकांचं लसीकरण केलंय। लगभग इन्होंने 12,000 से भी अधिक लोगों का कोविड वैक्सीनेशन अभी तक कर चुके हैं और इस दौरान इन्होंने कोविड के पीरियड में कोई भी छुट्टी के लिए याचना भी नहीं की है, किसी भी छुट्टी के लिए आवेदन भी नहीं किया है। लसीकरणाशिवाय आपण कोरोना महामारीवर मात करू शकत नाही असं साक्षीचंही म्हणणं आहे आणि यासाठीच साक्षी प्रत्येक नागरिकाला अफवांपासून दूर राहा आणि लवकरात लवकर लस घ्या असा सल्ला देताना दिसते। छत्तीसगडमधून विवेक श्रीवास्तव, न्यूज 18 नेटवर्क। खरंच कौतुक आहे। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम अर्थातच संजीवनी गाडी आणि ही गाडी भारतातल्या वेगवेगळ्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते, लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण करते। आमच्या या मोहिमेला तुम्ही सुद्धा भरभरून पाठिंबा द्या आणि लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करा। आज ही संजीवनी गाडी कुठे आहे पाहूया। लगाया क्या? नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19च्या विरोधातली लस मिळेल याची खात्री करण्यासाठी मदत करू इच्छितं आणि म्हणूनच ही आमची जनजागृती मोहीम फेडरल बँक आणि नेटवर्क 18च्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ हा उपक्रम आम्ही राबवतो, जेणेकरून लसीकरणाच्या बद्दल जागरूकता वाढेल। तुम्ही लस घेतली असेल तर चांगलं आहे, दोन्ही लस घ्या। जर का घेतली नसेल तर कंटाळा करू नका, ही लस फायद्याची आहे। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया।